महत्त्वाची बातमी, मनमोकळा मित्र गमावला. संजय लेलेंचे मित्र त्यामुळे भावूक झालेत. त्यांच्या मित्रपरिवारावर दुःखाचा डोंगर कोसळलाय. भ्याड हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना नेस्तनाबूत करा अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे. संजय लेलेंच्या मित्रांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिलाय. त्यांच्याशी बातचीत केली आमची प्रतिनिधी अभिजित देशमुख यांनी. डोंबिवली पश्चिमेकडील सुभाष रोड येथे राहणारे संजय लेले हे आपल्या कुटुंबासह काश्मीर येथे पर्यटनासाठी गेले होते. मात्र दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात काल त्यांचा मृत्यू झाला आहे. संजय लेले यांच्या जाण्याची बातमी त्यांच्या मित्रपरिवारामध्ये कळाली. त्यानंतर मित्रपरिवाराकडून एकच हळहळ व्यक्त करण्यात येते. एकदम मन मोळा होता. परवा दिवशी जाताना इकडे येऊन मला बोलून गेला की मी काश्मीरला फिरायला जातोय. मी म्हटलं तर जाऊन ये. म्हटलं कोण कोण चाललंय तर म्हटलं बायको आणि पोराला घेऊन जातो आणि दोन वेगळे फॅमिली आपले ते एकत्र जातोय आणि ते तिन्ही फॅमिलीचे 3 पुरुष ह्याच्यात वारले आहेत. आणि याच्यावरती सरकारने त्वरित ॲक्शन घेऊन या टेररिस्टचा नास्तबूत केलं पाहिजे, ही माझी पहिली विनंती आहे. संजय हा आमचा खूप माझा चांगला मित्र होता 20-25 वर्षापासून. कॅमेरा पर्सन नितीन खरातसह अभिजित देशमुख, साम टीव्ही, डोंबिवली.